हॅलो. हा बोला. हा हा वैष्णवी मेड सर्व्हिसचा नंबर आहे का? हा बोला, बोलिये. दादा मी रोहित बोलतोय. मी ऍक्च्युली इथे एअरपोर्ट रोडला राहतो. हा हा तुम्ही हा तर मला ऍक्च्युली मला आणि माझ्या वाईफला ना तर आम्हाला एक साधारण म्हणजे हाफ डे 7-8 तासांसाठी बेबी सिटर कम मेड अशी हवी आहे. तर तुम्ही करता का, प्रोव्हाइड करता का? हो, बेबी सिटर देतो. ती घरची कामं नाही करत, वरची कामं करतात. म्हणजे फक्त बेबीचंच बघतात? हो, बेबीचं आणि वरची कामामध्ये कपडे घडी करून ठेवणं, बेड ठीक करणं, अशी हा किरकोळ बेड. कामं करतात. ओके. दर रविवारी सुट्टी असते. हा ते तर आहे, हम्म. काही नाही प्रॉब्लेम. आणि प्रोव्हाइड करता लोकलच का? बाया कारण असतात. तुमचं बोला. हा नाही, कारण मी तुमचं बघितलं, तुमचं ऑफिस पिंपरी चिंचवडला कुठेतरी आहे. हो, काळेवाडी, पिंपरी. ओके ओके. आणि ते व्हेरिफिकेशनचं कसं असतं तुमची पोलीस प्रोसेस? व्हेरिफिकेशन नाही करत आम्ही, नॉर्मल व्हेरिफिकेशन करतो. त्यांचे डॉक्युमेंट वगैरे मिळतात, त्यांचं घर माहित असतं, तुम्हाला पण मिळतात डॉक्युमेंट. लोकल बाया असतात, तरी येरोडा, चंदननगर, बरं. लोहगाव वगैरे ह्या एरियातला. हा नाही का, कारण त्याच्या 2-3 गोष्टी. कारण आमची एक ऍक्च्युली बेबी सिटर होती. ती कशी, ती अनमॅरिड होती, त्यामुळे तिला कसं ऑब्लिगेशन काही नव्हतं की बाबा फॅमिलीचं आहे, मुलांचं आहे, असं हे काही प्रॉब्लेम नव्हता. तर आता तिचा ऍक्च्युली काही मेडिकल इश्यूजमुळे तिला डिस्कंटिन्यू करते ती. तर त्या दृष्टीने तशाच टाईपचं आम्ही बघत होतो. आता कसं सर, अनमॅरिड किंवा म्हणजे मुली नाही ना आमच्याकडे बायाच असतात, 30-30 प्लसच असतात. पण 30, मग ते 35. लहान बाळाच्या मागे कसं पडणार? कारण माझी जवळजवळ 2 वर्षांची होईल मुलगी माझी. हो सर, त्याच बाया काम करतात. जे यंग म्हणतात ती एखादी चांगली निघते, जास्त करून फोनवर असतात आणि जबाबदार नसल्यामुळे कामच नीट करतात नाही, सारखं धरसोड करतात. आणि ह्यांना कसं घर चालवायला लागतं, त्याच्यामुळे हे टिकून काम करतात. माझी तर खूप पळापळ करते. तर तिच्या मागे पळण्यासारखं कोणीतरी पाहिजे. हो, मिळेल ना. 30-35 पर्यंत करतात, पळतात मागे. कारण यंग पाहिजे, तर यंग नाहीये आमच्याकडे. प्रॉब्लेम तो आहे. नाही, तुम्ही म्हणता तो पॉईंट बरोबर आहे. स्टेबल नसतात ते, एकदम यंग असतात. आणि मोबाईलमुळे आजकाल त्यांना कामाची गरजच नाहीये. त्यांचं इन्कम सोर्स मोबाईलच. बरोबर. आणि तुमचं हे टाइमलाईन काय असतं? सकाळी म्हणजे 8च्या नंतर संध्याकाळी 7च्या दरम्यान 8 तास मिळतील. 7 नंतर नाही थांबत सहसा. हा नाही, 7 पर्यंत इज मोर दॅन इनफ. कारण कसं, माझी वाईफ घरीच असते. मी मोस्टली रिमोटली म्हणजे घरून काम करतो. त्यामुळे आम्हाला कसं की अजून एक एक्स्ट्रा पर्सन तिच्याकडे लक्ष द्यायला म्हणून आम्हाला पाहिजे. आणि दुसरं कसं की आता म्हणजे मुलगी झोपली वगैरे, त्यावेळेला मग घरातलं दुसरं काही डस्टिंग म्हणा, हे हो, नॉर्मल डस्टिंग करतात खालची. कपडे घडी करून ठेवतात, कपडे वाळवतात, वॉशिंग मशीनला लावतात. राईट. आणि हे बाथरूम क्लिनिंग आणि हे सगळं करतात. भाजी वगैरे निवडून देतात. हा, भाजी निवडणं आणि भांडी वगैरे लावून देणं, म्हणजे घासलेले भांडे असतात ते मांडणे वगैरे, ती करतात काम. बाथरूम क्लिनिंग अँड एव्हरीथिंग करतात, राईट? ते नाही ना करत सर. क्लिनिंग वॉशिंग नाही ना, काय कुकिंग पण नाही. बाळाचे रिलेटेड करतात. नाही, कुकिंगचं तर काही नाही आमच्याकडे. कुकिंगला वेगळी. बाथरूमला नाही ना सर, तयार नाही होत बेबी सिटर. बरं, नाही ठीक आहे. त्याचं काही हार्ड अँड फास्ट असं नाहीये तो प्रश्न. तर तुमचं हे प्रोसेस कशी असते इंटरव्ह्यूची? आम्ही इंटरव्ह्यूसाठी 2 बाई घेऊन येतो तुमच्या इथे. तुम्ही भेटून मग त्यांना ठरवू शकता ठेवायचं नाही ठेवायचं. बरं. ठीक आहे. आणि तुम्ही किती म्हटलात, सकाळी जर 10 ते 7 पर्यंत म्हटलं तर किती होईल? ठीक आहे. ते मी पाठवतो डिटेल सगळी, रेट वगैरे तुम्ही पाहून घ्या. ओके असेल तर मला फक्त पाठवून द्या व्हॉट्सअपवर. मी माझ्या बायकोशी पण डिस्कस करून चालेल हे करतो. चालेल. ठीक. थँक्यू.